And guys, we will hear it from our mentor Vallabh sir. Yes, Vallabh sir, can you please add your points and we will move ahead? येस स्वप्नील थँक्यू व्हेरी मच गाईज. मी थोडंसं याच्यामध्ये ऍड ऑन टाकेन की आता तुम्हाला कळालं असेल की वाय रिच पीपल रात्री रीड बुक करतात झोपण्याच्या आधी. का हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन करतात, का ते रीड करतात, का ते राईट गोल्स करतात. कारण की त्यांना तेच त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकतात जे त्यांना त्यांना पाहिजे. डू यू अंडरस्टँड? आता आता त्यांनी ना एक जबरदस्त तुम्ही जर व्हिडिओमध्ये ऐकलं असेल एक फेमिनी आणि मॅस्क्युलिन. आता फॅमिनी आणि बऱ्याच जणांना कोणाला कळालंच नसेल, फॅमिनी ही मेजॉरिटी लेडीज मध्ये असते. फॅमिनी राईट आहे. आणि मॅस्क्युलिन आहे ना ही हा एक काइंड ऑफ पुरुषांमध्ये असतो, काइंड ऑफ मर्दाना बोलू शकतो आपण. तर मेजॉरिटी लोकांकडे फॅमिली पॉवर पण नाहीये, जसे की इमोशन्स, एम्पथी. करेक्ट आहे. आणि आता फॅमिली पॉवर मध्ये काय, जसं आता मॅस्क्युलिन पॉवर मध्ये ऍक्शन टेकिंग आहे, रिस्क टेकिंग आहे. ही कितीतरी लोक आहेत ना, मेजॉरिटी नाही करत आहे. म्हणजे कळालं नाही, मॅस्क्युलिन पॉवर त्यांच्यामध्ये आहे पण ती काढत नाहीये ते. राईट आहे. तर फॅमिली आणि मॅस्क्युलिन पॉवर ही खूप इम्पॉर्टंट. हा एक असा टॉपिक आहे ना जिथे मी अख्खा एक दिवस बोलू शकतो बेस्ड ऑन फॅमिली आणि मॅस्क्युलिन. इट्स अ बिग बिग टॉपिक. करेक्ट आहे. पण तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की आपल्यामध्ये फॅमिली आणि मॅस्क्युलिन असते, पण फॅमिली ही लोक जास्त करून वापरली जाते. पण आपण रिस्क टेकर आहोत, आपण ऍक्शन टेकर आहोत, ते आपण कधी वापरतच नाहीये. आणि आपण कम्फर्ट झोनच्या आतमध्ये गेलेलो आहे. तर तुमच्या माइंडमध्ये तेच टाका, फील दोज इन युअर सबकॉन्शियस विच यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे. लोक ऍक्च्युली काय टाकतात माहितीये, लोक सकाळचं डेली सोपचे कार्यक्रम टाकतात, लोक फायटिंग टाकतायत, लोक न्यूज चॅनल मध्ये टाकतायत, लोक युट्यूबचे रील्स टाकतायत, लोक क्रिकेट मॅच टाकतायत. तुम्हाला काय मिळणार आहे हे सगळं टाकून? तुम्हाला जे पाहिजे तुम्ही काय अट्रॅक्ट करताय? तुम्ही सकाळी उठून आहे ना तो विराट कोहलीची सेंचुरी अट्रॅक्ट कराल. राईट आहे. तुम्ही फायटिंग कराल, तुमच्या जे कार्यक्रमामध्ये भांडतायत ते आपल्या लाईफ मध्ये मॅनिफेस्ट होईल आणि आपल्या फॅमिलीमध्ये भांडताना तुम्ही दिसाल. डू यू अंडरस्टँड? तर तुम्हाला काय टाकायची गरज आहे? डू यू हॅव टू ऍड रीडिंग द बुक्स. वाय रिच पीपल आर रीडिंग द बुक्स? बिकॉज ते रीड करतात आणि त्यांच्याकडे मॅनिफेस्ट होतात, अफर्मेशन करतात, ग्रॅटिट्यूड करतात, सेल्फ डेव्हलपमेंट वरती करतात, इन्स्पिरेशन व्हिडिओ बघतात, फायनान्स वाचतायत. वाय? बिकॉज ते लोक सबकॉन्शियस माइंडला इम्पॅक्ट करतायत. आणि त्याच कारणामुळे यू हॅव टू डू इट. त्याच कारणामुळे तुम्हाला इम्पॅक्ट करायचं. आणि ह्या व्हिडिओमध्ये ते एक असं जबरदस्त दिलेलं होतं. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील. Great. Sir, I'm requesting. Yes, Vallabh sir, can you please add few points? येस स्वप्नील, थँक्यू अँड येस थँक्यू श्रीनिवासराव. इट वॉज अ गुड एक्सप्लेनेशन बट आय विल ऍड समथिंग. मी काय ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड करेन. तर आजचा जो डेली वेल कोट आहे, चेस द विजन नॉट द मनी विल एंड अप फॉलोइंग यू. हा टोनी जो शायनी सांगितलेला आहे. बेसिकली ह्याचा मिनिंग मी सांगेन. चेजिंग विजन, विजन म्हणजे काय? चेजिंग विजन म्हणजे तुम्ही फोकसिंग तुमच्या पर्पज वरती, तुमच्या मिशन वरती, तुमच्या पॅशन वरती काहीतरी मिनिंगफुल करा, जेणेकरून तुमच्या लोकांवरती ऍड व्हॅल्यू केली पाहिजे. राईट आहे. इट इज अबाउट बिल्डिंग समथिंग इम्पॅक्टफुल. बिझनेस असो, करिअर असो, जॉब असो, प्रोजेक्ट करो, मॅटर नाही करत, पण काहीतरी तुम्ही मिनिंगफुल करताय का? करेक्ट आहे. जसं की तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये काम करताय, मिनिंगफुल तुम्ही काय करताय? जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. करेक्ट आहे. ते एपीजे अब्दुल कलामचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, तर चेसिंग विजन मीन्स हे तुम्हाला कळालं की काहीतरी इम्पॅक्टफुल केलं पाहिजे. तुम्ही मिशनवरती, तुम्हाला पॅशनवरती काहीतरी फॉलो केलं पाहिजे. पैशाच्या पाठी नाही. जर तुम्ही पैशाच्या मागे पळलात तर तुमचे जे एफर्ट्स असतील ना, ते काय होणार? एकदम ते कमकुवत असतील, एक शॉर्ट साइटेड असतील. कळाला? एक म्हणजे ते बोलतात ना, मराठीमध्ये अल्पकालीन ते बोलतात ना, ते थोडं वरवरचे असणार. आणि तुम्ही कुठे कॉम्प्रोमाइज कराल तुमच्या क्वालिटीमध्ये, लॉंग टर्म सस्टेन नसणार. करेक्ट. आणि मनी विल एंड अप फॉलोइंग यू. जर तुम्ही विजनला फॉलो केलात नाही तर तुम्ही पूर्ण तुमचा हृदय ना तुमच्या विजनला टाकाल. जसं मी इथे एक्सप्लेनेशन करताना आय एम पुटिंग माय एंटायर हार्ट इन टू इट. तुम्हाला किती कळतंय मी जेव्हा एक्सप्लेन करते? इव्हन स्वप्नील जेव्हा बोलतोय की विथ द लाऊड एनर्जी त्याची बॉडी हलते. डू यू अंडरस्टँड? सो वी आर पुटिंग एंटायर हार्ट इन द विजन. मी रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातोय, प्रोव्हाइड ज्युनियनली व्हॅल्यू, अँड द सक्सेस अँड मनी बिकम द नॅचरल बाय प्रोडक्ट. लोक तुम्हाला रिकॉग्नाइज करतील, ट्रस्ट करतील, पे फॉर युअर व्हॅल्यू. आता मी सिंपल एक गोष्ट, जर एपीजे अब्दुल कलामचा, ते कोण होते? द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. मिसाईल त्यांची एक, आपण जर व्हिडिओ, स्वप्नीलने बरेच वेळ ती व्हिडिओ लावलेली आहे बघा. त्यांनी कसं होतं त्यांचं लहानपण, कसं ते होतं. त्यांनी सायकलवरती घेऊन गेले. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेवर चेस मनी, नेवर चेस फेम, नेवर चेस लक्झरी.
His vision was to make India self-reliant in defense technology. राईट आहे, त्यांना खूप मोठ्या ह्याच्यावरती करायचं होतं. डू यू अंडरस्टँड? तर त्यांचा फोकस कुठे होता? सायन्स, एज्युकेशन, सर्व्हिस टू द नेशन, पर्सनल गेन साठी नव्हता. आणि डिस्पाइट ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया असताना सुद्धा ते एकदम सिंपल आणि सिंपल लाईफ जगायचे, डोनेटेड ऑफ हिज अर्निंग. म्हणून मी लोकांना काय सांगतो की ही रिच लोकांची क्वालिटी आहे. ही रिच लोकांची क्वालिटी म्हणून 3 to 5% का ठेवायला सांगतोय मी? एंटायर अमाऊंट नाही टाकायला सांगत. आणि रिझल्ट काय होणार? त्या रिझल्टमुळे ही बिकेम वन ऑफ द मोस्ट लव्ड अँड रिस्पेक्टेड लीडर ऑफ इंडिया. डू यू अंडरस्टँड? अँड येस, Yes. लोकांनी पण फॉलो केलंय, त्यांना प्रेम दिलंय, रिकग्नेशन लास्टिंग. आता तुमच्या एक्झाम्पल मी सांगेन, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हा स्टेटमेंट इम्प्लिमेंट करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम अ फायनान्शियल फ्रीडम, डोंट जस्ट चेस इन्कम, बिल्ड स्किल, सॉल्व प्रॉब्लेम, हेल्प पीपल, स्टे कन्सिस्टंट विथ युअर बिगर विजन, द मनी विल फॉलो यू. डेव्हलप दी मॅस्क्युलिन पॉवर, नॉट द फेमिनी पॉवर. फेमिनी पॉवर म्हणजे काय? जी इमोशन्स आहेत, जी एम्पथी आहे. डू यू अंडरस्टँड? पण आय वॉन्ट यू टू डेव्हलप दी ऍक्शन टेकिंग, जे बोलतात ना मर्दाना आहे. मर्दाना आहे की मेजॉरिटी माणसांमध्ये असतं, रिस्क टेकिंग असतं. सो वाय वेल्दी पीपल रीड बुक बिफोर स्लीपिंग? बिकॉज त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन करायचं असतं, ते गोल्स लिहितात. आपण काय करतोय? आपण भांडणं वगैरे बघून, आपण फाईट वगैरे करून, आपण कम्फर्ट झोन मध्ये बघून नाही होणार. मग ते अट्रॅक्ट करणार. तसं तुम्हाला काय करायचं? Yes. मला रीड करायचंय, सो तुम्ही अट्रॅक्ट कराल. सो थँक्यू स्वप्नील फॉर दिस अपॉर्च्युनिटी. Great. Thank you so much, Vallabh sir. More power to you.